सामने 40 फक्त. ए मम्मी. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे खोपोली, रायगड जिल्हा. खोपोलीमध्ये गगनगिरी मठ या ठिकाणी मी आलेलो आहे. इथं मोबाईल वापरण्यास बंदी आहे, पण जिथं मोबाईल अलाव आहे तिथं मी तुम्हाला तिथला थोडा नजारा दाखवतो. तर तिथं मी काय काय पाहतो आहे तुम्हाला पण दाखवतो. पाहू शकता माझ्या मागे मस्त हिरवगार झाडं झुडपं आहेत. आणि तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो मी. एक म्हणजे आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आहे आता हे पहा. तर मित्रांनो, हे आहे ते काटेरी झुडपं म्हटलं म्हणजे याला जर हात लावला ना ते लाजून जातं. हे आमची भाषेत, तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तुम्हाला माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. तर हे पहा, हे बघा मित्रांनो, हात लावला तर पहा त्याचे पानं कसे होत आहेत. पहा मित्रांनो, पहा. म्हणजे तर मित्रांनो, आम्ही दोघं मित्र आलेलो होतो आज इथं मठ फिरायला. तर आपण पाहू शकता माझ्या मागे हे आहे मंदिर. तर मित्रांनो, जे मेन मंदिर आहे ते इकडं पाहू शकता माझ्या मागे. ते झाडांच्या मागं मंदिर आहे, पण तिथं फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास आणि मोबाईल वापरण्यासही बंदी आहे. त्यामुळे आता इकडं थोडं अलाव आहे. आणि आज पाण्याचं वातावरण इथं दिसून येतं आहे मित्रांनो. पाहू शकता ढगाळ वातावरण एकदम. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे गुहा दर्शनला. तुम्हाला नाव दाखवतो मी, थांबा. बघा मित्रांनो, हे गुहा दर्शन सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर आपण आता इथं प्रवेश करणार आहोत. चला मग जाऊ. तिकडं तर काय मोबाईलला व्हिडिओग्राफी करणं अलाव नव्हतं. हा माझ्याबरोबर आलेला आहे. माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येत असेल, कारण इथं आपण जे म्हणतो ना, आता आमच्या भाषेत तर त्याला चढती म्हणतात. तर मित्रांनो, किती लांब आहे आम्हाला काही माहीत नाही आहे. इथं उन्हाच्या कारणामुळे इथं चटके ज्या लागत असतील तर इथं त्यांनी सुविधा केलेली आहे. हे पाहू शकता, म्हणजे चटके कमी लागायला पाहिजेत पायाला. चढती खूपच आहे मित्रांनो, दम लागतो यार, काय करू. जायचं तर हाय, चला. हे पहा, गर्दी खूपच आहे, काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, आम्ही थकून गेलेलो. खूपच लांब आहे इकडं वरती, म्हणजे असा पार दिसतोय पार. आम्ही किती खाली होतो, किती वरती आलो. तर मित्रांनो, चला जाऊनच येऊ गुहा दर्शनला. माहिती नाही होतं एवढं लांब असेल असं. मित्रांनो, हे पहा, हे आहे गुहा दर्शन. म्हणजे अजून पोचलो नाही तिथं, अजून एवढं लांब आहे. पाहू शकता, इथून जाऊन असं जाऊन
असं 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 मग इथपर्यंत जायचं, इथून मग मध्ये बसायचं. हा एवढं लांब आहे. आता कुठून आलो आम्ही? खालून. तर मित्रांनो, आता एक गंमत अशी झाली की बसमध्ये बसलो होतो मी खोपोलीहून पाली फाट्याला जाण्यासाठी. तर जो पूल आहे पाली फाट्याचा, तिथं खूप ट्रॅफिक होती. त्यामुळे बसवाल्याने यू टर्न मारून खालापूर मार्गे बस टाकली.